आढावा घेऊया ठाण्याचा। ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। लोकल सेवा देखील उशिराने धावते। लोकल सेवा उशिराने सुरू असल्याने प्रवाशांचे हाल झालेत। ठाणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल पाहायला मिळतात। गणेश थोरात ठाणे रेल्वे स्टेशनवरून आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत। गणेश, काय परिस्थिती ठाण्याची? वृषाली, नक्कीच आपण ठाणे स्थानकामध्ये आहोत आणि याच ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते। गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून या ठिकाणी रेल्वे अजून आलेली नाही। कल्याण असलेल्या CSTच्या मार्गाने जे रेल्वे सेवा धावत आहे ते गेल्या अर्धा तास उशिराने धावत आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस ठाण्यामध्ये पडला होता, मात्र कुठेतरी आता पावसाने विश्रांती जरी घेतली असेल, मात्र दुसरीकडे रेल्वे पकडण्यासाठी गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून रेल्वे प्रवासी जे ते आपल्या घरी जाताना दिसत आहे, मात्र रेल्वे गेल्या अर्धा तासापासून आलेली नाहीये। त्यामुळे मोठी गर्दी ठाणे स्थानकामध्ये झालेली आहे आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर मध्य रेल्वे पूर्ण वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मोठं या ठिकाणी गर्दी उसळत आहे। त्यामुळे नक्कीच या पुढे महापालिका असेल या इतरत्र यंत्रणा बस कशी पाठवतात हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या रेल्वे विस्कळीत झाल्यामुळे परतीचा प्रवास आता ज्या ठिकाणी घरी जात आहे त्या ठिकाणी मोठा प्रवास त्या ठिकाणी करावा लागतो। मात्र काही रेल्वे प्रवासी आहेत आपल्यासोबत। गेल्या किती वेळापासून इथं रेल्वे ठप्प आहे? साधारण 2 ते 2.5 तासापासून रेल्वे ट्रेन ठप्प आहे। कुर्ला सायन त्या ठिकाणी पाणी भरल्यामुळे साधारण ट्रेनची अशी अवस्था चालू आहे। नक्कीच नेहमी रेल्वे कुठंतरी ही विस्कळीत झाल्यामुळे कुठंतरी यंत्रणा सज्ज करावी, म्हणजे तशी सज्ज यंत्रणा दिसत नाहीये। हो, असं वाटतंय। बट कसं आहे, पावसाचा टाईम आहे। पाऊस असं नाही आहे की ना पावसाचा मध्ये काय हे होतं, पाऊस कधीही पडत असतो आणि हा जो प्रॉब्लेम चालू आहे साधारण 1-2 दिवसापासून हा पावसाचा प्रॉब्लेम चालू आहे। त्याच्यामुळे या ट्रेनचा हा इश्यू होतोय। नक्कीच या ठिकाणी रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते प्रवासी घरी जात आहेत। मात्र त्यांना विचारतो, किती वेळ झाला आपण या ठिकाणी स्थानकात? 2 तास पासून उभी आहे। ट्रेन येते, ट्रेन थांबते, ट्रेन जाते, काय समजतच नाहीये। आता ट्रेनमध्ये चढलं तर चालत्या ट्रेनमध्ये आम्ही उतरून आलो, काय समजत आहे। 2 तास झाले इथेच थांबलोय। काय अनाउन्समेंट होते का? काहीच अनाउन्समेंट नाहीये, बोर्डवरती पण ट्रेन दिसत नाहीये। काय ट्रेन समजतच नाही। आता मी राहते विक्रोळीला, तर जाऊ कसं ते समजत नाहीये। विक्रोळी, घाटकोपर आणि या ठिकाणी कुर्ला आणि भांडूप या ठिकाणी काजूमध्ये पाणी साचलेलं आहे। पाहू शकतो दोन्ही बाजूला प्लॅटफॉर्मच्या मोठी गर्दी उसळलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचा अनाउन्समेंट या ठिकाणी होत नसल्यामुळे रेल्वे प्रवासी घराकडे निघालेले आहेत ते देखील या रेल्वे सेवा जी उशिराने सुरू आहे त्यामुळे तात्काळत राहिलेले आहेत। धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।